कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। का ग अशी टेन्शन मध्ये बसलीस? तर सापडली ना आई? टेन्शन नाही ग, हे खरं आहे की आई आवडत नाही मला। आवडत नाही म्हणजे तिची विचार करण्याची पद्धत आवडत नाही, तिची बोलण्याची पद्धत तर मुळीच आवडत नाही। ती सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम शोधत असते, तेही आवडत नाही। म्हणजे काहीच कॉमन नाही आमच्यात। मी खरं तर खूप दूर गेले तिच्यापासून, पण ती सापडत नव्हती ना आई। तेव्हा खूप खूप कासावीस झाले ग मी। काही तास का होईना इतकं अस्वस्थ वाटलं मला, खडबडून जागी झालं जशी। किती विचित्र आहे ना आमचं नातं। असंच काही नाही ग, पण नाळ जोडली गेलेली असते ग। हे नातं असं नाही तुटत। काही झालं ना तरी तो बॉन्ड पक्का असतो बघ। आई आकाशबद्दल पण तुला असंच वाटतं? आठवण येते का ग त्याची? येते ना, नाही कसं म्हणू। पण आकाशच्या बाबतीत काय माहितीये का, की त्याची आठवण जरी आली ना तरी पुढे काहीच घडणार नसतं। त्याच्यामुळे मला ना त्याला फोन सुद्धा करावासा वाटत नाही। राधाचं लग्न आहे आता, तुला सांगावंसं वाटतंय का त्याला? काही झालं तरी तुझा मुलगा आहे तो, इच्छा असेल तर सांग तू। आलं होतं एकदा माझ्या मनात तसं, पण त्याला फोन करण्यापेक्षा तुझा आनंद ही जास्त गरजेची गोष्ट वाटली मला। नाहीये, तरीही तुझी इच्छा असेल ना तर खरंच सांग। कोणाला काय सांगायचंय? काही नाही राधा, तुझं लग्न जवळ आल्यापासून आपण तिघी किती इमोशनल झालोय, एकमेकींच्या बाबतीत तर जास्तच। रमाजीला पण आकाशची आठवण येतच असेल की? नाही, नो वे। मुळात हे लग्न माझं आहे आणि आकाश जोशी माझं कुणीही लागत नाही। तो कधी माझा बाबा नव्हताच मुळे, आणि जर बाबाची जागा कोणी घेणार असेल तर तो पट्याच आहे, नाही तो कोणी नाही। बरोबर आहे ग तिचं म्हणणं। आकाशने असं केलंच काय आहे तिच्यासाठी? नाही, नको, त्याला नको फोन करायला। आणि मुलांचं म्हणशील ना तर आहे की एक मुलगी मला, आणि एक गोड नात सुद्धा आहे। वल्ली ऐक ना, मावस वल्ली, वल्ली काय झालं? अय डोकं खूप दुखतंय, खूप दुखतंय माझं डोकं। असं वाटतंय कोणीतरी मारतंय डोक्यात, मला नाही सहन होतंय। रडतेस काय? मग थांब जरा, मी गोळी घेऊन आलो। नाही नाही, गोळी नाही घेता येणार। गरोदर असताना गोळ्या नाही घेऊ शकत ना, बाळासाठी चांगलं नसतं। माझं डोकं दुखतंय। अगं ठीक आहे, मी एक काम करतोय बघ, आप्पा किंवा मावशीला सांगतो, ते काहीतरी लेप काय घरगुती उपाय करून देते। हा, मी त्याच्यासाठी नाही रडत आहे। मग कशासाठी रडतेस? मला आईची आठवण येते। वल्ले वल्ले वल्ले, चल तुझ्या डोक्याला चांगला बाम लावून देतो, म्हणजे डोकेदुखी अशी चटकन पडून जाईल तुझी। हा, चल चल। मला काही नको। अगं हे मुली, हे हे अगं अगं रडू नकोस ग, रडू नकोस। काय झालं? हा मावशी बाई, हे बघ, पित्ताने डोकं दुखत असेल तुझं। हा, हे बघ तुझ्यासाठी थंडगार दूध घेऊन आले, बिस्किट घेऊन आले, हे खा म्हणजे बरं वाटेल तुला। घे, तिला दे, ठेव। तुम्ही सगळे किती काळजी घेताय माझी। अगं अगं मग ही आनंदाची गोष्ट आहे ना, रडतेस का बरं? नील ना उगीच घाबरत असतो त्याच्या बाबांना नाही, सॉरी नानांना। मला तर नाना म्हणावं लागेल ना त्यांना। तर एनिवे, सांगत काय होते, आम्ही बसलो होतो तर त्यांना मी सांगितलं सिरियसली की बाबा मला असं काही महिना 2 महिने जळगावला राहणं जमणार नाहीये काही, कारण ऑलरेडी लग्न इतक्या पटापट होतंय, मेंटली प्रिपेअरच झाले नाहीये ग। नीलची इतकी तंतरली होती, पण मी डायरेक्ट बोलून गेले। आणि तुला माहितीये व्हॉट ही सेड? नानांनी इतक्या कूल मध्ये घेतलं हे सगळं। ते मला म्हटलं की तुम्हाला जिथे राहायचं तिथे राहा। शपथ इतकं छान वाटलंय ना। आणि आम्ही बसलो होतो जेवायला तिथेही से
नील मला टेबल खालना अशा खुणा करे की शक्यतो पास्ता वगैरे काही फॅन्सी मागू नको, साधंच मागव. नाना म्हटले नको, तुम्हाला हवं ते ऑर्डर करा, मी खाईन. आणि खाल्ला अगं त्यांनी पास्ता, काहीही कुरकुर केली नाही. मला ना इतके आवडलेत ते. पण खरंच असं वाटतं मे बी ना जबाबदारी वाढली आता माझ्यावरची. म्हणजे बघ ना, आता मी जळगावला गेले की मग त्यांनी जर त्यांच्यासारखं काही खाणं प्रिपेअर केलं तर मलाही ते जमायला हवं ना. मम्मा ऐकतेस ना? हो बाळा, ऑफकोर्स ऐकतेय. मलाही जमायला पाहिजे ना ग. मला काय वाटतं माहितीये, यांनीच ना असं पिअर प्रेशर, सोसायटीचं प्रेशर वगैरे बिल्डअप होत असणार. म्हणजे बघ ना, त्यांनी आता माझ्यासाठी ऍडजस्ट केलं, मला आनंद झाला आणि मग ते माझ्याशी चांगले वागले. म्हणून तर नेक्स्ट टाइम मी जळगावला जाईन तेव्हा मग मलाही चांगलं वागावं लागेल ना. मग मे बी त्यांना बरं वाटेल आणि मग नेक्स्ट टाइम ते परत चांगलं वागतील आणि हे सर्कलमध्ये चालू राहत असणार. ठीक आहे म्हणा, आता आपल्या माणसांसाठी आपण ऍडजस्ट करतोच ना. आणि आता काही झालं तरी ही माणसं पण माझीच असणार आहेत. ऍक्च्युली थोडं वियर्ड वाटतं माहितीये, पण बघू, होईल सवय. अगं मम्मा, मी बोलते, तुझं लक्ष कुठे आहे? ऐकतेय मी बाळा. काही ऐकत वगैरे नाहीयेस. मला प्रॉपर दिसते तू अजिबात लक्ष देत नाहीयेस काय बोलते ते. राधे अगं गाडी चालवते ना, गाडी चालवताना तुझ्याकडे कशी बघत बसू सांग बघू. जसं की आपण गाडी चालवताना कधी गप्पा मारतच नाही ना. राधे, आपण हे करत राहू शकू ना. म्हणजे असंच वेड्यासारखं शॉपिंग करणं, तासन तास कॉफी पीत बसणं, गप्पा मारणं, टाइमपास करणं, सिनेमे बघणं, भांडत राहणं करू शकू. मी सासरी जाणार आहे म्हणून म्हणतेस ना? हो, म्हणून म्हणते. खूप मिस करणार आहे मी तुला. मिस तर मी पण तुला करणार आहे मम्मा. एवढी नको नाही मूव. मी काही स्पेस ट्रिप वरनं कुठल्या वेगळ्या परग्रहावरती नाही जाणार आहे. इथे पुण्यात असणार आहे, इथे. आणि नीलला सरळ सांगणार आहे मी, पारिजातच्या जवळच घर बघ म्हणून. साधी फोडणीची पोळी खायची असेल तरी पारिजातवरच येणार आहे, डोंट वरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.